मूर्तिजापूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। अधिक मासानिमित्त नदीवर स्नानासाठी गेलेल्या मायलेकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर अन्य 2 महिलांना गावकऱ्यांनी प्रसंगबधन राखत वाचविले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथे अधिक मासानिमित्त गुरुवारी नदीवर स्नानासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला। मिळालेल्या माहितीनुसार 5 ते 10 जणांचा समूह नदीवर आंघोळीसाठी गेला होता आणि यावेळी सौ वृषाली हरिदास खोत वय वर्ष 35 आणि त्यांचा मुलगा स्वराज्य हरिदास खोत वय वर्ष 10 यांचा नदीत पाय घसरला आणि ते पाण्याच्या वेगामध्ये वेगवान प्रवाहात वाहून गेले। याचवेळी माधुरी उमेश खोत आणि मीरा श्यामसुंदर चौधरी यांचाही तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या। मात्र गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले। अथक प्रयत्नानंतर माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आणि या दरम्यान वृषाली खोत आणि त्यांचा मुलगा स्वराज्य यांना शोध घेण्यात आला, मात्र त्यांना वाचविण्यात अपयश आले आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण समशेरपूर गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बचावलेल्या दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे। अधिक मासानिमित्त धार्मिक श्रद्धेने नदीवर स्नानासाठी गेलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मायलेकाच्या निधनामुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून प्रशासनाने नागरिकांना नदी व जलाशयांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। प्रतिनिधी शांबळकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। प्रत्यक्षदर्शी होते, काय घटना घडली? पाहून म्हणजे ते मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याची आई आणि 2 बाया, आणखीन 2 बाया तरी आम्ही बाहेर काढला, पण मुलगा पाण्यात जायला असताना त्याची आई आणि मुलगा दोन डुबल्या, म्हणजे पाण्यात गेला। नंतर आम्ही 15-20 मिनटं पाल्यानंतर दोघं आमच्या हाती लागले। मला सांगा, काय नेमकी तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात, काय घटना घडली? घटना अशी घडली, अधिक मासानिमित्त आमच्या गावच्या बाया मंडळी सर्व नदीवर जात असतात बाया मंडळी। तर हा लहान मुलगा पाण्यात गेल्यानंतर गावात माहीत पडलं, व लहान मुलगा पाण्यात याच्या एकामागे एक बाई गेली। नंतर त्याचा तिघी बाया आम्ही तिथून बचावून काढल्या। आम्ही 5-6 जण नदीवर होतो। तिघी बाया बचावून काढल्यानंतर हे 2 बाया, एक पोरगा आणि एक बाई आम्हाला दिसलीच नाही, मुलाची आई आम्हाला दिसली। आम्ही प्रत्यक्ष पाहण्याचा खूप प्रयत्न केला। पाऊण घंट्यानंतर माहीत पडलं की बाया अंदर डुबलेले आहेत। नंतर पाऊण तासानंतर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।